राम राम, तुमचं स्वागत आहे आपल्या मनसोक्त या यूट्यूब चॅनलवर. जगूया मनसोक्त. या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण दिनविषय जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 1 ऑगस्ट या दिवशी जागतिक स्काउट स्कार्फ दिन, जागतिक वेब दिवस आणि राष्ट्रीय पर्वतारोहण दिन साजरा केला जातो. 1 ऑगस्ट या दिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी असते. 1 ऑगस्ट या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते. 1 ऑगस्ट 2004 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. 3 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय टरबूज दिन व लवंगा सिंड्रोम जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 3 ऑगस्ट 1900 या दिवशी स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म. 3 ऑगस्ट 1936 रोजी आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्य संस्था सुरू झाली. दत्तो वामन पोद्दार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले. 3 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिवस म्हणून साजरा केला जातो. 3 ऑगस्ट 1948 या दिवशी भारत सरकारने भारतीय अणुऊर्जा आयोग स्थापन केला. 4 ऑगस्ट हा दिवस जागतिक हृदय प्रत्यारोपण दिन म्हणून साजरा केला जातो. 4 ऑगस्ट 1956 रोजी भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे 6वी अणुभट्टी कार्यान्वित झाली. 4 ऑगस्ट 2001 रोजी भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली. 5 ऑगस्ट 2019 रोजी भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरला भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 अन्वये दिलेला विशेष दर्जा रद्द केला. या निर्णयानंतर जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख अशा 2 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. 6 ऑगस्ट 1945 या दिवशी जपानमधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला. इतिहासात पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर करण्यात आला. 6 ऑगस्ट 1952 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला जातो. 7 ऑगस्ट या दिवशी पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी असते. 7 ऑगस्ट 1991 साली जेमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथून तिसऱ्यांदा यशस्वी चाचणी घेण्यात आली. 7 ऑगस्ट 1947 रोजी मुंबईच्या महानगरपालिकेने बेस्ट कंपनी आपल्या ताब्यात घेतली. 8 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय मांजर दिवस म्हणून साजरा केला जातो. 8 ऑगस्ट 1648 रोजी स्वराज्याची पहिली लढाई झाली. पुणे सातारा मार्गावरील खळदबैलसरच्या लढाईत आदिलशहाचा सरदार फतेहखानाच्या फौजेचा छत्रपती शिवरायांनी सपशेल पराभव केला. 8 ऑगस्ट 1509 रोजी सम्राट कृष्णदेवरायचा राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना झाली. 8 ऑगस्ट 1932 अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दादा कोंडके यांचा जन्मदिन. 8 ऑगस्ट 1942 रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व भारत छोडो आंदोलन हे मुंबई येथून सुरू झाले. 8 ऑगस्ट 1967 रोजी दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची आसियान ही संघटना स्थापन झाली. 9 ऑगस्ट या दिवशी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. तसेच राष्ट्रीय पुस्तक प्रेमी दिवस देखील साजरा केला जातो. 9 ऑगस्ट या दिवशी ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो. 8 ऑगस्ट 1942 साली काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले.
ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्यासाठी महात्मा गांधींनी आंदोलन सुरू केले होते. गांधीजींनी देशाला करो या मरोचे आव्हान केले. या चळवळीची सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींसह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करून चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी 9 ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो. 9 ऑगस्ट 1945 ला अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकला. 10 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिन व जागतिक सिंह दिन म्हणून साजरा केला जातो. 10 ऑगस्ट 1810 रोजी स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनची स्थापना झाली. 10 ऑगस्ट 1990 या दिवशी मॅगेलन हे अंतराळयान शुक्रावर पोहोचले. 10 ऑगस्ट 1979 साली प्रथम भारतीय प्रायोगिक उपग्रह प्रक्षेपण वाहन ASLV-3 प्रक्षेपित करण्यात आले. 11 ऑगस्ट 1877 साली अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्राचा शोध लावला. 11 ऑगस्ट 1908 रोजी देशासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकांपैकी पहिले नाव येते ते खुदिराम बोस यांचे. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी ते शहीद झाले. 11 ऑगस्ट 1943 रोजी CD देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले. 11 ऑगस्ट 1961 रोजी दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला. 12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन व आंतरराष्ट्रीय हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 12 ऑगस्ट 1883 रोजी शेवटचा कग्गा म्हणजे आफ्रिकन झेब्रा मरण पावला. 12 ऑगस्ट 1920 रोजी शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले. 12 ऑगस्ट 1953 रोजी पहिल्या थर्मोन्यूक्लिअर बॉम्बची चाचणी करण्यात आली. 12 ऑगस्ट 1960 रोजी नासाच्या पहिल्या संचार उपग्रह इको 1A चे यशस्वी प्रक्षेपण झाले. 12 ऑगस्ट 1981 रोजी IBM कंपनीचा पहिला पर्सनल कॅम्प्युटर बाजारात आला. 12 ऑगस्ट 1989 रोजी कुसुमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे सुरू झाली. 12 ऑगस्ट 1995 या दिवशी जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने 200 मीटर व 400 मीटर अशा दोन्ही धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे. 13 ऑगस्ट हा दिवस जागतिक अवयदान दिन व आंतरराष्ट्रीय डाव्या हाताचा दिवस म्हणून साजरा केला जातो. 13 ऑगस्ट या दिवशी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी असते. 13 ऑगस्ट 1642 रोजी क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला. 13 ऑगस्ट 1898 रोजी कार्ल गुस्ताव विट याने 433 युरॉज या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला. 14 ऑगस्ट 1832 रोजी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. 14 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या घटना समितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माउंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली. 14 ऑगस्ट 1984 रोजी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचे निधन झाले. 14 ऑगस्ट 2010 रोजी पहिल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धा सिंगापूरमध्ये घेण्यात आल्या. 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सूत्रे हाती घेतली. 15 ऑगस्ट 1519 रोजी पनामा सिटी शहराची स्थापना झाली. 15 ऑगस्ट 1824 रोजी अमेरिकेतील गुलामगिरीपासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले. 15 ऑगस्ट 1948 रोजी दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली. 15 ऑगस्ट 1960 रोजी काँगो देश फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
15 ऑगस्ट 1969 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची म्हणजेच इस्रोची स्थापना झाली. 16 ऑगस्ट 1913 रोजी स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले. 16 ऑगस्ट 2010 रोजी जपानला मागे टाकून चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली. 17 ऑगस्ट 1945 रोजी इंडोनेशियाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य मिळाले. 17 ऑगस्ट 2008 रोजी एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 8 सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले. 18 ऑगस्ट या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुण्यतिथी असते. 18 ऑगस्ट या दिवशी जागतिक हेलियम दिवस साजरा केला जातो. 18 ऑगस्ट 1841 रोजी जगात सर्वप्रथम ब्रिटनमध्ये राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली. 18 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. 18 ऑगस्ट 1963 रोजी जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला. 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रण दिन व जागतिक मानवतावादी दिन म्हणून साजरा केला जातो. 19 ऑगस्ट 1919 रोजी अफगाणिस्तानला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले. 20 ऑगस्ट या दिवशी जागतिक मत्स्य दिवस व भारतीय अक्षय ऊर्जा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी 20 ऑगस्ट हा दिवस दिवंगत राजीव गांधी यांचा जन्मदिन राष्ट्रीय सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. 20 ऑगस्ट 1828 रोजी राजाराम मोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालीनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. 20 ऑगस्ट 1897 रोजी सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जीवाणूचा शोध लावला. 22 ऑगस्ट 1902 रोजी कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना झाली. 23 ऑगस्ट या दिवशी गुलाम व्यापार आणि त्याच्या निर्मूलनाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. 23 ऑगस्ट 1997 रोजी हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. 23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवणारा पहिला देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीची आठवण म्हणून भारत सरकारने 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केला आहे. 24 ऑगस्ट हा दिवस जागतिक विचित्र संगीत दिन म्हणून साजरा केला जातो. 24 ऑगस्ट 1690 ला कोलकाता शहराची स्थापना झाली. 24 ऑगस्ट 1950 रोजी एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला. 25 ऑगस्ट 1609 रोजी गॅलिलिओ गॅलिली यांनी त्यांच्या पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले. 25 ऑगस्ट 1980 ला झिम्बाब्वे देश संयुक्त राष्ट्रात सामील झाला. 25 ऑगस्ट 2012 रोजी व्होयेजर 1 अंतराळयान आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली. 26 ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिवस व आंतरराष्ट्रीय श्वान दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 ऑगस्ट 1910 रोजी भारतरत्न नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म. 27 ऑगस्ट 1972 रोजी भारतीय संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला. 29 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो आणि 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. 30
30 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय लघु उद्योग दिवस म्हणून साजरा केला जातो. 30 ऑगस्ट 1835 रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली. 31 ऑगस्ट 1947 रोजी भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली. 31 ऑगस्ट 1957 रोजी मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले. 31 ऑगस्ट 1971 रोजी अमेरिकन अंतराळवीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोह चालवणारा पहिला मानव ठरला. अशा प्रकारे ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण दिनविशेष विषयी हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.